बोलत राहा. नॅचरल म्हणजे खाऊन टाका आता सर. खाऊन टाका. बंदी आहे ना डायबिटीज. साहेब इकडे साहेब इकडे साहेब इकडे बघा. थांबा थांबा सगळ्यांनी इकडे बघा. या या साहेब जवळ आहे. तुम्ही बघाल तर आम्ही BJP वाले कधी वाढदिवस साजरा करत नाही, पण गेल्या 1-2 वर्षापासून मला असं जाणवलं की या जो 10 जून आहे त्यावेळेस शाळा सुरू होतात आणि जी मुलं आहेत ती वह्यांसाठी, जी गरीब ज्या मुलं असतात ती वह्यांसाठी खूप धडपड करत असतात किंवा शैक्षणिक साहित्य, म्हणून एक डोक्यात संकल्पना आली आपण या निमित्ताने आपण शैक्षणिक साहित्य, वह्या वगैरे वाटतो आणि त्यानुसार आपण गेल्या 2 वर्षापासून 20,000 वह्या आपण वाटतो. तर त्याबरोबर यावर्षी आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे जे पेशंट आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना आपण अन्नदान केलेलं आहे आणि मी आता प्रत्येक वर्षी अन्नदान करायचं ठरवलेलं आहे, कारण एशियातलं हे 1 नंबर हॉस्पिटल आहे. पूर्ण एशियातून तिथे लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात, पण खूप गरीब आणि पेशंटांची तिथे गैरसोय होते. रस्त्यावरतीच त्यांचे नातेवाईक झोपलेले असतात. तर अशा वेळेस त्यांना सेवा देण्यात आज जो आनंद, समाधान मिळालं आहे त्याच्यासारखा कुठेच मिळालेला नाही. आणि आपल्या ठाण्यातली स्वामी समर्थ संस्था आणि मुंबई पोलीस असे मिळून तो उपक्रम घेतात आणि दर शनिवारी हा उपक्रम घेतला जातो. तर माझं सर्वांना आव्हान असेल, वाढदिवस आपण असा साजरा करण्यापेक्षा तिथे आपण त्यांच्यासोबत अन्नदान करून वाढदिवस साजरा करावा. आज आपण या वह्या वाटपांसाठी आपल्या ठाण्याचे सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जे आहे सुरेंद्रजी दिघे सर हे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा वह्या वाटपांचा कार्यक्रम घेणार. साहेब राजेश बाळा इकडे बघ. हे बेटा बेटा हे कॅमेरा तो उचल. हे कॅमेरा उचल. हिंदू भारतीय जनता पार्टी इकडे आपण नका नेले असं पाठ करू. समोर हे बाळा सरका हे बाळा तू मधलं सरक. साहेब थोडा मागे हो, साहेब थोडा मागे जा, थोडा मागे जा. हा पाठ. राजेश मडवी आपल्या या भागातले समाजकार्यकर्ते आणि त्यांचे काम नेहमीच चालू असतं. शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये ते नेहमीच कर्ज संबंधित घेत असतात आणि मुलांच्या आमच्या ज्या अडचणी असतात त्या नेहमीच पुरवत असतात. त्यांनी CCTV कॅमेरे आम्हाला दिले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा अतिशय खरोखरच एक वाढदिवसाचा कार्यक्रम केलेला आहे की ज्या मुलांना आता ह्या वह्यांचं वाटप चालू आहे ते खूप उपयोगी आहे. कारण काय आता ह्या वर्षी शिक्षण साहित्य जवळजवळ 3.5% वाढलेला आहे. खर्च पालकांचा हा खर्च वाढलेला आहे. त्याचा थोडासा तरी हातभार हा मोदी साहेबांच्या आता ह्या पुस्तक वह्या वाटण्याकडे होणार आहे. अशा प्रकारे वाढदिवस आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे तिथे साजरा करण्याचा. मला खात्री आहे की विद्यार्थी त्याचा चांगला उपयोग करतील. राजेशजी मडवींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्याकडून कार्य चालू राहावं याबद्दल धन्यवाद. पेशंट आणि नातेवाईकांना अन्नदान केलेलं आहे. माझ्या मते दरवर्षी मी ते करीन. तसंच आपण पंढरीच्या वारीला पण मेडिकल सर्व्हिस देतो. आपण एकविरा यात्रेला पण वरती जाऊन गडावर मेडिकल सर्व्हिस देतो. जिथे जिथे आपल्याला पोचता येईल तिथे तिथे आपण पोचतो. तर हे काम करण्यात समाधान आहे. आणि मी मगाशी पण बोललो, मी पूर्ण राजकारणी नाही, मी 99% समाजकारण, 1% मी राजकारणी आहे. तर असंच काम माझ्या हस्ते मी होत राहील असं मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्याच्यात जे समाधान त्या कुठल्याही कामाला ते होते राजे. फक्त हा लावा फक्त व्हायला. वा बा तिथे बघा नाही.
वहिनी वहिनी थोडासा मनोज